श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एडीस्टोनची नथ बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला टिप्स दिल्या जातील, छोट्या मोठ्या जे काही तुमचे डाऊट असतील ते क्लिअर केले जातील. तर चला तर बनवू आपण एडीस्टोनची नथ. तर प्रेसची नथ बनवण्यासाठी आपण मोस्टली 18 आणि 20 गेजची वायर वापरतो आणि नाकात घालायची नथ बनवण्यासाठी आपण 24 गेज किंवा 26 गेजची वायर यूज करतो. तर त्याच्यासाठी मी पहिला एडीस्टोन घेऊन त्याला असा लूप बनवून तो एडीस्टोन त्या वायरमध्ये फिक्स केलेला आहे. तर आणि त्याच्यामध्ये आपण जसं फ्लॉवर बनवण्यासाठी मोती आणि एक 0 पॉईंटचा मणी घालून जसं आपण लॉक करतो त्याप्रमाणे एडीस्टोनच्या साईडमधून आपण ते फूल बनवून घेणार आहोत. आणि पहिल्यांदा मोती, त्याच्यानंतर मणी घालायचा आणि परत ती वायर त्या मोतीमधून पुन्हा पास करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण फूल बनवत आहोत. एका साईडला आपण ह्या प्रकारे आपण अशी फुलं बनवून घ्यायची आहेत. जेव्हा कधी तुम्ही एडीस्टोनची नथ बनवता तर कोणी 18 गेजची वायर यूज करतं, कोणी 20 गेजची वायर यूज करतं. तर मला तर कम्फर्टेबल 20 गेजची वायर वाटते, कारण की कोणत्याही एडीस्टोनमधून 20 गेजची वायर सहज गेली जाते. तर बघा, तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला कोणती छान वाटते. आणि प्रमाणे असं हे फूल तयार होतं आपलं. हे फूल तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ते मोती कडचे आहेत ते फिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण असं पुन्हा एक एडीस्टोनचं फ्लॉवर अटॅच करणार आहोत. ते चांगल्या प्रकारे फिक्स करून घ्यायचं आहे. जर फिक्स होत नसेल तर त्याला तुम्ही लूप बनवू शकता. ओके, मग ते त्या प्रकारे असं फिक्स करून घ्या. त्याच्यानंतर हे चांगल्या प्रकारे फिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एडी बॉल यूज करणार आहोत. तुम्ही त्याच्याऐवजी मोती पण यूज करू शकता आणि एडी बॉल पण यूज करू शकता. तर मी एडी बॉल यूज करते आहे. त्याच्यानंतर तो देखील आपण फिक्स करून घ्यायचा आहे 0.3 वायरने. तो चांगल्या प्रकारे फिक्स झाल्यानंतर आपण पुन्हा अशा प्रकारे फिक्स केला आपण, बरोबर. त्याच्याप्रमाणे असं फिक्स झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, तिथं लूप बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा जी वायर आहे ती कट करून घ्यायची आहेत आणि आपण राऊंड नोजने पुन्हा त्याला नथ घालण्यासाठी असा लूप तयार करून घ्यायचा आहे. अगदी जवळ असा छान असा व्यवस्थित लूप तयार करून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे जसं दाखवलं आहे व्हिडिओ त्याप्रमाणे आपण लूप तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये घुंगरू देखील आपण अटॅच करायचे आहेत. मोती. तर कशी वाटली एडीस्टोनची नथ? तुम्ही देखील ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.